हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट ट्रान्सफॉर्मर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन जी ट्रान्सफॉर्मरची होती ती बघितली आपण। तर मी असं सांगू इच्छितो की ट्रान्सफॉर्मर हा शिकण्यासाठी कमी जास्त 3 ते 4 तास लागतात। कमी जास्त 3 ते 4 तास आरामानं लागतात, तरीसुद्धा ट्रान्सफॉर्मर समजत नाही। त्याचे पार्ट असतात ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळ्या प्रकारचे 16 ते 17 पार्ट असतात ट्रान्सफॉर्मरला। आणि तितकं सांगणं, जर इतका लॉंग व्हिडिओ मी बनवला असता तर तुम्ही तो सीन कमी केला असता। तर त्यामुळे मी तितकं सांगितलं नाही। आणि विशेष करून मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली नाही सांगू शकत, फक्त थेरॉटिकली सांगू शकून राहिलो। त्यामुळे मी फक्त असंच ठरवलं की जे बेसिक आहे आणि इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला माझ्या तोंडाद्वारे सांगणार, जेणेकरून तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका ते। आणि जर बोर वाटत असेल तर आजूबाजूला पाणी प्या, झोप येत असेल तर पाणी पित चला आणि नंतर कॉन्सन्ट्रेट करत चला। मी ते इमेज आणू शकत नाही व्हिडिओमध्ये किंवा ते एडिटिंग करू शकत नाही, ते मला लर्न करावं लागेल, ते आपण पुढं बघूया। पण तुम्हाला सांगू इच्छितो की टेक्निकल सिलेबस हा यूट्यूबवर शिकणं फार कठीण आहे। कोणाचंही चॅनल असोत हा फ्रीमध्ये कोणीही देत नाही, तुम्हाला ते एक तर बॅच घ्यावं लागणार। टेक्निकल सिलेबस हा खूप मोठा आहे आणि त्याला समजून सांगणं आपल्या स्वतःच्या भाषेत, तुम्हाला जे भाषा अफोर्डेबल आहेत, समजणं योग्य आहेत किंवा कम्फर्टेबल आहेत, अशा भाषेमध्ये तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन देणं हे पाहिजे तसं त्या लँग्वेजमध्ये नाही मिळत। तर त्यामुळे मी तुम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट आहेत, जे टेक्निकल सिलेबसचे महत्त्वाचे पॉईंट आहे, आणि मला माहिती आहेत विद्युत सहाय्यच्या पेपरमध्ये किंवा आणखी कोणते कोणते पेपर असले JEE तर यामध्ये सुद्धा प्रश्न विचारतात आणि मी तेच टॉपिक घेतो आणि बेसिक लेवलचेच विचारतो। ज्या लेवलपर्यंत त्यांनी क्वेश्चन केलेले आहेत त्या लेवलपर्यंतचेच मी तुम्हाला शिकवतो आणि ते बेसिकच राहणार। तर आज आपण पाहणार आहे ट्रान्समिशन लाईनचे काही टाईप असतात। ट्रान्समिशन लाईनला क्लासिफिकेशन केलेलं आहे। किती वर्गामध्ये केलं आहे? 3 वर्गामध्ये। ट्रान्समिशन लाईनला 3 वर्गामध्ये क्लासिफिकेशन केलं आहे आणि त्या 3 वर्गात जे येतात म्हणजे 3 प्रकार केले आहे ट्रान्समिशन लाईनचे। पहिलं जो आहे तो शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, सेकंड जो आहे तो मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि थर्ड जो आहे तो लॉंग ट्रान्समिशन लाईन। शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन यामध्ये तुम्हाला माहीत असेल, तुमची सेमिस्टरची एक्झाम असो, JEEची असो, की विद्युत सहाय्यकची असो, की ऑपरेटरची असो, की AEची असो, तर त्यामध्ये लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणत्या प्रकारचा रिले वापरला जातो किंवा व्होल्टेज रेंज किती असतो, या ट्रान्समिशन लाईनची व्होल्टेज रेंज किती असतो, त्याचबरोबर लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये कनेक्शन कसं केलं जातो आणि कॅपॅसिटन्सचा इफेक्ट कसा असतो त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये। त्यामुळे असे क्वेश्चन येतात आणि आलेले आहेत आणि मी नेमक्या त्याच टॉपिकवर, त्याच क्वेश्चनिंगवर लॉंग एक बेसिक व्हिडिओ बनवतो आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा। काही अडचण असली तर प्रत्येक व्हिडिओवर अडचण असली तर कमेंट्स करा। मी माझ्या मार्फत जितकं माझ्याकडून शक्य होणार त्या पद्धतीनं मी तुम्हाला त्या कमेंटचं पूर्णपणे प्रतिसाद देईन, आन्सर देईन, सोल्युशन देईन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ लाईन्स आणि त्यामध्ये कसं आहे त्याचं वर्किंग प्रोफाईल कसं असतं, लेंथ किती असते, त्यानंतर व्होल्टेज रेंज किती असते, कनेक्शन कसं असतात, कोणता रिले वापरला जातो हे सांगणार आहे। तर मी सांगितलं 3 प्रकार असतात। ट्रान्समिशन लाईनला 3 प्रकारामध्ये डिवायडेड केलं आहे। शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन, त्याचबरोबर लॉंग ट्रान्समिशन लाईन। तर लेंथ जी असते ते बघा, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ असते ते असते 80 किलोमीटरपेक्षा कमी। शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लेंथ असते ते 80 मीटरपेक्षा कमी। म्हणजे तुम्ही जर लॉंग 80 किलोमीटर समजते ना तुम्हाला, जास्त गाडीचे विद्यार्थी शौकीन नसतात त्यांना सांगतो, तुमचं मीटर कसं घुमते तुम्ही रेडिंग चेक करताना 80 किलोमीटर कुठून होते तुमच्या एका पॉईंटपासून, त्याला किलोमीटर म्हणतात।
1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, तर हे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन जी असते ते 80 किलोमीटरपेक्षा कमी असते. 80 किलोमीटरपेक्षा कमी असते. नंतर मीडियम ट्रान्समिशन लाईन जी आहे, मीडियम ट्रान्समिशन लाईन जी आहे ते 80 किलोमीटर ते 160 किलोमीटर दरम्यान असते. म्हणजे 80 किलोमीटरच्या समोर आणि 160 किलोमीटरपेक्षा कमी या रेंजमध्ये जी लेंथ असते ते मीडियम ट्रान्समिशन लाईनची असते. या रेंजमध्ये जी लेंथ असते ते मीडियम ट्रान्समिशन लाईनची असते. त्यानंतर लॉंग ट्रान्समिशन लाईन याची जी लेंथ असते हे 160 किलोमीटरपेक्षा जास्त असते. ते किती काही जास्त असू शकतात मग ॲज पर आवर रिक्वायरमेंट, ॲज पर इलेक्ट्रिसिटी रिक्वायरमेंट. त्यानुसार लॉंग ट्रान्समिशन लाईन हे 160 किलोमीटरपेक्षा जास्तच असते. तर हे होती लेंथ ट्रान्समिशन लाईनच्या प्रकारांची. त्यानंतर बघा व्होल्टेज रेंज किती असते हे सुद्धा मी सांगतो आणि हे हलक्यात घेऊ नका, हे तुम्हाला खूप महत्त्वाचं असतात आणि यावरच जे मी बोलतोय ते सांगतो त्यावरच क्वेश्चन येतात. आणि हे मी इल्लिगल काही बोलत नाही, इकडलं तिकडलं पापट पसारा जमा करून बोलत नाहीत. माझ्याकडे एक पुस्तक आहे जे की आज महाराष्ट्रात सर्वीकडे प्रसिद्ध आहे आणि त्यावरून मी तुम्हाला सांगतोय. तर दुसरं आहे व्होल्टेज रेंज. हे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची व्होल्टेज रेंज जी असते ते 20 किलोवोल्टपर्यंत असते. 20 किलोवोल्टच्या जास्त असू शकत नाहीत. शॉर्ट ट्रान्समिशनची लाईन 20 किलोवोल्टच्या खाली इकडे कमी. त्यानंतर मीडियम ट्रान्समिशनची व्होल्टेज रेंज जी असते ती 20 किलोवोल्टपेक्षा जास्त तर 100 किलोवोल्टपेक्षा कमी. 100 किलोवोल्टपेक्षा कमी म्हणजे या दोघांच्या मध्यात 20 ते 100 किलोवोल्ट यांच्या बिटवीनमध्ये ते कुठेही असू शकते. ते मीडियम ट्रान्समिशन लाईनची व्होल्टेज रेंज. त्यानंतर लॉंग ट्रान्समिशन लाईनची व्होल्टेज रेंज जर बघायची झाली आपल्याला तर हे असते 100 किलोवोल्टपेक्षा जास्त. हे असते 100 किलोवोल्टपेक्षा कितीकेही जास्त ॲज पर रिक्वायरमेंट, इलेक्ट्रिसिटी रिक्वायरमेंट. हे होतं व्होल्टेज रेंजबद्दल. त्यानंतर बघा पॅरामीटर्स म्हणजे काय, जे इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे जसं रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि कंडक्टन्स. इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेझिस्टन्स आणि कंडक्टन्स ते बघा कोणकोणती यूज केल्या जाते, वापरल्या जाते, कोणत्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणते कंडक्टन्स किंवा पॅरामीटर्स वापरले जातात ते आपल्याला पाहायचं आहे. तर शॉर्ट ट्रान्समिशनमध्ये वापरले जाते रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स. मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरल्या जाते रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स. त्यानंतर लॉंग ट्रान्समिशनमध्ये चारही प्रकारचे पॅरामीटर्स वापरले जातात. रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि जी म्हणजे काय होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासुद्धा डोक्याला ताण असला पाहिजे. जे बेसिकचे हे सर्व जे बेसिकचे व्हिडिओ आहे मला असं वाटतं की बिगनरच याला पाहत असेल, व्हॉटेवर जो कोणी पाहत असेल तर जी म्हणजे काय होते सांगा मला. तर त्यानंतर बघा आणि हे जे होते पॅरामीटर्स होते. त्यानंतर बघायचं आपल्याला कॅपॅसिटन्सवर काय फरक पडतो. वेगवेगळ्या ट्रान्समिशन लाईनचा कॅपॅसिटन्सवर काय फरक पडतो, इफेक्ट ऑफ कॅपॅसिटन्सचा काय फरक पडतो आपल्याला पाहायचा आहे. तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये जो कॅपॅसिटन्सचा इफेक्ट असतो तो निग्लेक्टेड असतो. निग्लेक्टेडचा मिनिंगसुद्धा सांगा, मला माहीत नसेल तर मी सांगणार तुम्हाला, कमेंट्समध्ये सांगणार. त्यासाठी तुम्हाला कमेंटसुद्धा पाहावी लागेल माझी. त्यानंतर बघा मीडियम ट्रान्समिशन लाईन्स यामध्ये जो असतो इफेक्ट, कॅपॅसिटन्स इज लम्प्ड अँड कॉन्स्टंट असतो. कॅपॅसिटन्स हा लम्प्ड आणि स्थिर असतो. कॅपॅसिटन्स कसा असतो हा मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये लम्प्ड असतो आणि कॉन्स्टंट असतो. त्यानंतर लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये इफेक्ट ऑफ कॅपॅसिटन्स हा असतो कॅपॅसिटन्स इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतो. हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतो. हे जे मी शब्द बोलतो इंग्लिशचे हे लक्षात ठेवायचे. यावरच तुमचे जे क्वेश्चन तयार होतात
तुम्हाला जरी असं वाटलं की नुसतं बडबड बडबड चाललं आहे, काय बडबड करते काय नाही, पण जे तुम्हाला जरी आता बोरिंग वाटलं, पण ते मी सर्व ऑथराइज्ड डाटा तुम्हाला सांगतो आणि यावरच क्वेश्चन आलेले आहेत. ते वाटलंच तर क्वेश्चनसुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. व्हिडिओ लॉंग होतोय म्हणून मी जास्त बोलत नाहीत. एकच टॉपिक हा खूप मोठा राहतो टेक्निकलमध्ये, त्यामुळे मी जे बेसिक आहेत आणि महत्त्वाचं आहे ते सांगतो. त्यानंतर बघा RLC आणि जी कनेक्शन कसे असतात, हे कनेक्शन रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स आणि इंडक्टन्स यांचे जे आहेत हे कनेक्शन कसे असतात शॉर्ट, मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. बघा शॉर्टमध्ये रेझिस्टन्स आणि इंडक्टन्सचं हे लंप कनेक्टेड असतात, तसंच मीडियममध्ये जर बघितलं आपण तर मीडियममध्ये रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स आणि इंडक्टन्स हे सुद्धा लंप कनेक्टेड असतात, त्यानंतर बघा लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि जी हे कसे असतात, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात, कनेक्टेड नसतात, डिस्ट्रीब्युटेड असतात. हा 3 मधला फरक झाला. शॉर्ट आणि मीडियम हे कसे असतात, लंप कनेक्टेड असतात, तर लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये RLC हे कसे असतात, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात. त्यानंतर बघा हा आता लास्ट टॉपिक आहे यामधला आणि खूप महत्त्वाचा आहे, यावर प्रश्नसुद्धा आलेले आहेत. तर असा प्रश्न येऊ शकतो, इन अ लॉंग ट्रान्समिशन लाईन विच रिले इज यूज, तर तुम्हाला याचा आन्सर देता आलं पाहिजे. त्यामुळे मी यावर व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला यामधून जे मी सांगतोय ते नीट ऐकायचं आहे, ते शब्द नोटेट करायचे आहेत. एक मस्त टेबल काढा, एका बाजूला पॅरामीटर्स लिहा, दुसऱ्या बाजूला शॉर्ट, मीडियम, लॉंग ट्रान्समिशन म्हणजे असे एका बॉक्समध्ये 4 कॉलम करा बॉक्समध्ये आणि बरोबर त्या लाईननं ते लिहित चला जे मी सांगतोय ते. तर रिले यूज फॉर प्रोटेक्शन, कोणत्या ट्रान्समिशन लाईनसाठी प्रोटेक्शनसाठी कोणकोणते रिले वापरले जातात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर शॉर्ट ट्रान्समिशनमध्ये प्रोटेक्शनसाठी रिॲक्टन्स रिले वापरले जातात. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये रिॲक्टन्स रिले वापरले जातात. मीडियम ट्रान्समिशनमध्ये इम्पिडन्स रिले वापरले जातात. मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये प्रोटेक्शनसाठी इम्पिडन्स रिले वापरले जातात. त्यानंतर लास्ट लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये प्रोटेक्शनसाठी मोह रिले वापरले जातात. MHO मोह रिले. तर हे होतं बेसिक. आपण जर बघितलं तर खूप जास्त आणि खूप वेळ लागतो जर पूर्ण एक डिटेल्समध्ये घेतलं तर, आणि तितका व्हिडिओ बनवला तर कोणीही सीन करत नाहीत तो. त्यामुळे मी ठरवलं आहे बेसिक आणि इम्पॉर्टंट आणि शॉर्टमध्ये 15 ते 20 मिनटामध्ये किती कव्हर होऊ शकतो हाच मी विचार करून व्हिडिओ बनवतो आहे आणि शॉर्टली बनवतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये काय बनवायचं ते मला सांगा, कोणत्या टॉपिकवर बनवायचं. आणि मी सर्व हे जे बनवतो हे इम्पॉर्टंट टॉपिक्सवरच बनवतो आहे, ज्यावर तुमचे क्वेश्चनिंग झालेली आहेत. विद्युत सहाय्यक MSEB म्हणजे IBPS कंडक्ट करतो ना पेपर MSEBचे, तर हे सर्व जे मी सांगतो आहे, मी जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच क्वेश्चनिंगवर मी डिटेल्स म्हणजे त्याच्या आजूबाजूचं शिकवण्याचा प्रयत्न, तो पण बेसिकमध्येच सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवायचं असेल तर नक्कीच तुमच्या आवडत्या शिक्षकाची बॅच घ्या आणि क्लासेस करण्यासाठी सुरू करा, म्हणजे त्यांचे क्लासेस रेग्युलर अटेंड करा आणि तेवढ्या व्हॅलिडिटीमध्ये नक्कीच ते संपवण्याचा सुद्धा प्रयत्न करा. कारण की त्यामध्ये एक व्हिडिओ पण कमी जास्त 50 ते 100 रुपयापर्यंत एक व्हिडिओ आपल्याला पडतो, म्हणजे एका व्हिडिओची किंमत ते 50 ते 100 रुपये असतो बॅच घेतल्यावर. तर ते तेवढ्या व्हॅलिडिटीमध्ये पाहणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी. तर एक बोलू शकतो, जर तुम्हाला काही करायचं असेल, एक मोटिवेशन बोलतो, जर तुम्हाला काही करायचं असेल तर हा विचार करू नका की लोक काय म्हणतील हा सर्वात मोठा रोग असतो व्यक्तीचा किंवा तुमचा आमचा,
की सर्वात मोठा रोग कोणता असू शकतो, की लोक काय म्हणतील, मी असं केल्यावर लोक काय म्हणतील, मी तसं केल्यावर लोक काय म्हणतील, हा सर्वांचाच तुमचा आमचा सर्वात मोठा रोग आहे. तर त्याचा विचार करायचा नाही. आपल्याला जे करायचं आहे, ज्या गोष्टीची तयारी करायची आहे किंवा आपल्याला हे करायचं आहे किंवा याची प्रिपरेशन करायची आहे, कोणतीही गोष्ट स्पेसिफिक आणि रिक्वायर्ड आणि व्हॅलिड ती तुम्हाला करायची आहे, तर लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. हा माणसाचा रोग असतो. तर याला बळी पडायचं नाही. त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे हेच जर तुम्हाला माहीत नसेल, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये किंवा 10 वर्षामध्ये तुम्ही कुठं असायला पाहिजे किंवा आज तुम्ही इथं आहेत तर तुम्ही इथून 8 ते 15-20 दिवसानं कुठं असायला पाहिजे, तुम्हाला हेच जर माहीत नसेल तर तुम्हाला पुढं भविष्यात काय मिळेल, जे तुम्हाला नको आहे, तुम्हाला काय मिळणार मग पुढं भविष्यात. जर तुम्हाला आज काय पाहिजे हेच जर तुम्हाला माहीत नसेल, जर तुम्हाला काय पाहिजे तुमच्या लाईफमध्ये काय पाहिजे तुम्हाला हेच जर माहीत नसेल, तर पुढं तुम्हाला काय मिळणार, जे तुम्हाला नको आहे तेच मिळणार. ज्या गोष्टीचा तुम्हाला म्हणजे राग वाटत होता आणि ज्या गोष्टी तुम्हाला नकोशा वाटत होत्या तुम्हाला तेच मिळणार. जर तुम्हाला आज हे माहीत नसलं, जर मी एक ITIवाल्याच्या विद्यार्थ्याचं उदाहरण देतो आहे, तो आज ITI करतो आणि त्याला हेच माहीत नाही की आपल्याला पुढं चालून MSCBमध्ये लागायचं आहे किंवा कोणत्या गव्हर्नमेंट जॉबवर लागायचं आहे, DRDO, इस्रो यासाठी ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्यासाठी याला लागायचं आहे ITIवाल्या स्टुडंटला. जर त्याला हेच माहीत नसेल मी लागू शकतो किंवा मला या गोष्टीवर लागायचं आहे, तर जेव्हा रिक्रुटमेंट निघाल किंवा आऊट होणार आणि त्याला माहीतच नाही आणि रिक्रुटमेंट निघूनही गेली तर त्याला कसं माहीत पडणार, त्याला तेच मिळणार ना ज्याला ते त्याला जे नको होतं, अशा गोष्टी मिळणार त्याला की ज्या त्याला पाहिजे नव्हत्या. आणि त्या गोष्टी कोणत्या असणार, स्ट्रगल, मेहनत, नंतर कष्ट करणे, याच गोष्टी असणार. तर इथं थांबतो मी. जर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ कशावर बनवू ते सुद्धा सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर कोणती अडचण वाटली व्हिडिओमध्ये, कोणता टॉपिक समजला नाही तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा, मी सांगणार, सोल्युशन देईल नक्कीच. तर थँक्यू.